गाईज वेलकम टू माय चॅनल शूज वर्ल्ड. सो गाईज तुम्ही मागे बघू शकतात वॉचमध्ये टाइम काय झालाय 1:45. ठीक आहे, 1:45 ऑलमोस्ट 1 वाजत आलाय, 10 मिनिटं राहिली आहे. सो गाईज फर्स्ट ऑफ ऑल लुक कसं वाटतं तुमच्या भावाचा लुक? तगडा आहे की नाही? लास्ट व्हिडिओला बोललेलं तुम्हाला की लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे क्लीन शेव होता, पण आता थोडासा भावाने तुमच्या केलाय विषय दणका. ठीक आहे. सो गाईस एवढ्या रात्री ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारण असं की मी एका प्लेसला चाललो आहे. ठीक आहे. सो त्या प्लेसला जाण्यासाठी मला एक पर्टिक्युलर पॅकिंग करावी लागणार आहे. सो हा ब्लॉग जो असणार आहे हा पॅकिंग ब्लॉग असणार आहे. सो तुम्ही बघा काय काय पॅकिंगमध्ये. गाईज बघा दणका, हाच तो दणका होता. कसं वाटतंय बघून? कसं वाटतंय? काय वाटतं तुम्हाला? किती दिवसांसाठी आलाय तुमचा भाऊ? तुम्हाला एवढं सगळं बघून असं वाटत असेल की हा नक्की महिन्याभरासाठी आलाय, तर नाही गाईज. मी ऍक्च्युली चाललोय फक्त आणि फक्त 10 दिवसांसाठी. ठीक आहे. ही 10 दिवसांसाठीची पॅकिंग आहे. बिकॉज ज्या प्लेसला मी जातोय ना त्या मल्टिपल प्लेसेस आहेत, बट त्या मल्टिपल प्लेसेसमध्ये सुद्धा ऍक्च्युली वेदर वगैरे खूप वेगवेगळे आहेत. तर तुम्हाला मे बी आयडिया येत असेल यावरून. आली द गुड अँड वेल, कमेंटमध्ये आधीच सांगून द्या पॅकिंग ब्लॉगमध्येच. ठीक आहे, की आपण कुठे चाललोय. नसेल आली तर पुढचे ब्लॉग कंटिन्यू बघा. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो, आणि त्याआधी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो. मी ज्या प्लेसला चाललोय ना, मला त्या प्लेसपेक्षा जास्त टेन्शन आहे ना ह्या पॅकिंगचं आहे. बेकारवाला स्ट्रेस आहे गाईज. आणि ॲक्च्युली मेन म्हणजे तर मी हा प्लॅन यामुळे करतोय बिकॉज खूप म्हणजे स्ट्रेसफुल तर नाही बोलता ना, पण ठीक आहे. आता वर्षभर आपण करतोय जॉब वगैरे हे ते, तर त्यापासून थोडंसं दूर जाऊन एका आपल्याला स्वतःसाठी एक मी टाइम भेटावा म्हणून. ठीक आहे. ते प्लेस चांगलीच आहे, तुम्हाला दिसेलच नक्की. खूप छान आहे, विषय त्याबद्दल नाही. बट कसं आहे ना की आपल्यासाठी पण एक मी टाइम भेटावा म्हणून मी हा विषय करतोय. सो तुम्ही बघा. आता पहिले आपण पॅकिंग करू. मी पहिले तुम्हाला दाखवतो की मी काय काय घेतलंय आणि काय काय राहिलंय. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बिकॉज हा ब्लॉग आधीच येणार आहे. ठीक आहे. सो मी पॅकिंग ऑलमोस्ट 2 दिवस आधी करतोय आणि व्हिडिओ पण लगेच मी अपलोड करणार आहे. सो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तू काय काय अजून त्यामध्ये ॲड ऑन करू शकतो. सो गाईज नक्की सांगा. आणि राहिलेला प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. मी ऑलमोस्ट गोष्टी घेतल्यात, 2-4 गोष्टी राहिल्यात त्या की मी उद्या वगैरेपर्यंत त्या आणून सगळं ते पण बॅगेमध्ये पॅक करून घेईल. ओके. तो आपण करूया आता सुरुवात. सो गाईज ही आहे आपली बॅग जी की आपण घेऊन जाणार आहे. आणि याच्या बाजूलाच दिसतंय तुम्हाला जॅकेट, जे की तिथे वेदर वाईज मला लागणार आहे. आणि इथे जवळजवळ 4 ते 5 ट्रॅक पॅन्ट्स असतील. त्यामध्ये मी काही नवीन घेतल्या आहेत, काही माझ्या ऑलरेडी आहेत. या साईडला हँड ग्लोव्ज आहेत, तिकडं कानटोपी तुम्ही बोलू शकता, तिकडे आपले लॉन्ड्री जे काय इनर वेस्ट जे काय आपण म्हणतो त्या हिशोबाने. आणि इकडे आपले शूज आहेत. शूज मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली हे मला एका व्यक्तीने आहे ना, सॉरी गाईज इकडे थोडंसं प्लास्टिक वगैरे टाकलेलं त्याचं, हे मला एका माझ्या स्पेशल व्यक्तीने गिफ्ट केलेत. ठीक आहे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तर त्या स्पेशल व्यक्तीसाठी थँक्यू. मी नाव नाही घेऊ शकत. थँक्यू फॉर शूज. आणि त्यानंतर हे आपले शर्ट्स आपण आपल्या आहेत तेच घेतलेत. मी मे बी ब्लॉग वगैरेमध्ये बघितले असतील. टी शर्ट्स. सो गाईज मी टी शर्ट्स वगैरे थोडे नवीन घेतलेत. 2 पोलो टी शर्ट्स घेतलेत आणि 2 राऊंड नेक टी शर्ट घेतले, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर ही एक जीन्स आहे आणि एक खाली आपली बॅगी जीन्स आहे. ही स्ट्रेट फिट आहे आणि ती एक बॅगी घेतली कारण की थोडं लूज असावं म्हणून. ही जी जीन्स आहे ही आपण न्यू घेतली यांच्यासोबतच. आणि त्यानंतर कुर्ता आहे. आणि त्यानंतर आपली स्लिंग बॅग आहे, हँड सॅनिटायझर आहे, प्रोटीन बार्स आहेत, त्यानंतर आपले बदाम आहेत, त्यानंतर कापूर वगैरे घेतला आहे. त्यानंतर हे सर्दीसाठी आहे विषय आपल्या इकडचा काय माहीत नाही, मला नाव नाही माहिती, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं नाव काय. त्यानंतर आपले वेट टिश्यू घेतलेत. हे थोडे ब्युटी प्रोडक्ट्स जे की तिकडच्या वेदर वाईज आपल्याला लागणार आहे. 2 वॉचेस घेतले आहेत, स्मार्ट वॉच आणि एक नॉर्मल. 2 गॉगल्स घेतलेत. आणि हे शूसाठी लावायला ते हा सीन घेतला आहे. नंतर 2 पॉवर बँक्स असणार आहे, जे की मी आता चार्जिंगला वगैरे लावले तर तुम्हाला दाखवू शकत. एक इयरफोन, नेक बँड असणार आहे. इयरफोन नसणार ते नेक बँड्स असणार आहे, कारण की माझ्या मते ते ट्रॅव्हलिंगमध्ये पडायला वगैरे नको, तर नेक बँड एक असेल. आणि त्यानंतर आपले फोन वगैरे आहे. कॅमेरा वगैरे आपण ते यूज करत नाही, तुम्हाला तर माहिती आहे आपला जो आहे तो स्मार्टफोनच आहे. ठीक आहे. नथिंग बाबा की जय. शूज वगैरे आता ॲक्च्युली आपल्याला बॅगमध्ये ना पक्का मोठा लफडा होतोय की सामान कसं काय काय ठेवायचं. म्हणजे मला हे नाही समजत आहे की मी आधी काय करायचं. थोडं साईडला करून घेतो गाईस, म्हणजे तुम्हाला
प्रॉपरली सगळा व्ह्यू भेटेल. सो गाईज हा जो जॅकेट आहे, स्वेटर आहे, जे पण काय आहे ते आपल्याला दिलं आहे, म्हणजे ऍक्च्युली माझं नाहीये, हे हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. माझ्या सरांनी दिलंय. त्यांचं नाव मी सांगतो तुम्हाला, आतिश म्हात्रे. ठीक आहे, तर त्यांनी मी त्यांचं घेतलं बिकॉज ऑफ म्हटलं कारण की एकदाच आपल्याला जायचंय. सो आणि माझ्याकडे जे होतं ते थोडं खराब झालंय, सो मग मी त्यांच्याकडून हे घेतलंय. सो थँक्यू सो मच आतिश सर फॉर दॅट. सो आता आपण पहिले स्वेटर ठेवून घेऊ, यामध्ये जॅकेट जे काय आहे ते त्याला आतमध्ये टाकून देऊ एकदम, कारण की त्याचं आपल्याला डेस्टिनेशनला गेल्यावरच काम असेल. आणि तिकडे A few moments later. त्याच्या आतमध्ये टाकून देऊ. ठीक आहे, सो आपली बॅग झाली आहे रेडी. तिला आता आपण लावूया चैन. चैन 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 आयुष्यात चैन नाही, पण बॅगेला बेकार चैनी आहेत. आपली बॅग झाली आहे पॅक, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि आय नो की याच्यामध्ये टॉवेल राहिलाय माझा, त्यानंतर मी ज्या प्रकारे तुम्हाला आधी पण सांगितल्या गोष्टी मी आता विसरलो, बट त्या विसरणार नाही मी. त्या पण गोष्टी त्यामध्ये ऍड ऑन करायचं, टॉवेल झालं जसं, आणि त्यानंतर मी ज्याप्रमाणे तुम्हाला पॉवर बँक वगैरे या सगळ्या गोष्टी पण त्यामध्ये ऍड ऑन करायच्या आहेत. बाकी आपण स्किन केअर वगैरे तर घेतलंय, त्यानंतर कोंब राहिलाय बराला, अशा गोष्टी तुमच्याशी बोलता बोलता मला आठवत आहे. सो आपली बॅग पॅक झाली आहे प्रॉपरली, तर आपल्याला काही टेन्शन नाहीये. घालायचे जे आउटफिट असणार आहे माझे ते मी त्या दिवशी तुम्हाला ते रिव्हील करेल. रिव्हील इन द सेन्स काय नाही, आपल्या नॉर्मल आहे गाईज, आपण जास्त काही खर्च नाही केलाय. ही बॅग सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला मगाशी जॅकेटचं जर सांगितलं की आमच्या सरांनी मला ते दिले, आतिश सरांनी म्हणून, बट आता ही बॅग जी आहे ना ती पण मी माझी नाहीये ऍक्च्युली गाईज. ही माझ्या एक म्हणजे ऑफिस कलिग आहे, त्यांनीच मला, म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी होती. सो ते मला बोलले की तू यूज कर म्हणून, बिकॉज त्यांना यूज वगैरे नव्हता. सो गाईज त्यांचं नाव आहे विदुला मॅडम, ऍक्च्युली सरनेम नाही घेऊ शकत. सो त्यांनी मला ही बॅग वगैरे म्हणजे दिलेली यूज करायला. सो थँक्यू सो मच विदुला मॅम तुमचं पण. आणि त्यानंतर गाईज आता आपण राहिलेल्या गोष्टींवर तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार अजून जर काय ऍड ऑन करायचं असेल तर. सो गाईज आता एक्साइटमेंट आहे, स्ट्रेस पण आहे. स्ट्रेस या गोष्टीचं होतं, स्ट्रेस आता नाहीये बिकॉज आता संपलं, बिकॉज पॅकिंग वगैरे झाली, 2-4 गोष्टी राहिल्या तर आपण टाकून देणार आहे. तर आता एक्साइटमेंट फुल ऑन आहे गाईज, कारण की जो प्लेस आहे ना, मी आताच विचार करते आताच बॅग पकडून आणि निघून जाऊ. सो गाईज खूप नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट आहे. सो गाईज तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, हा पण बघा, हा तर बट ऑफिस यापर्यंत पोहोचला असेल तुम्ही पूर्ण बघितला असेल, पण जो येणारे ब्लॉग आहे ना गाईज फाडू असणारे फाडू. तुम्ही पण बघा, तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा, फॅमिलीला पण सांगा, सगळ्यांना सांगा. आणि त्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन पण असणार आहे, आणि त्यातल्या त्यात काही काही गोष्टी तुम्हाला नवीन मे बी बघायला भेटतील, ज्या की कदाचित नसेल बघितलं तुम्ही किंवा काय, आणि तुम्ही तो फील घ्याल. आणि ऍक्च्युली कसं आहे ना, आम्ही फ्रेंड्स चाललोय तर तुम्ही स्वतःला रिलेट करू शकतात, कारण की काही काही मोमेंट्स असतात की जे की सिमिलरली असतात बॉईज ग्रुपमध्ये वगैरे. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. आणि ऍक्च्युली आपली जी जर्नी असणार ट्रेनची असणार आहे, हेही तुम्हाला सांगत होतो, ट्रेनची जर्नी असणार आहे, तर अजून खूप फुल ऑन मजा करणार आहे आम्ही त्या जर्नीमध्ये. सो गाईज नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला ऑफिसला सुट्टी भेटलेली नाहीये गाईज, तरी मी निघालोय. सो गाईज बघू आता ज्या प्लेसला चाललोय त्या प्लेसला कसं होतं. आणि 10 दिवसाची सुट्टी होती गाईज, बिकॉज माझं आता प्रिव्हियस मी थोड्या सुट्ट्या झालेल्या, बिकॉज माझं पर्सनल रिझन होतं.
सो बॉसने मला सुट्टी द्यायला नाही सांगितलंय, म्हणजे घ्यायला नाही सांगितलंय, बट बनता है ना, मी टाइम चल जाएगा गाइस. सो बाकी सगळ्यांची पण पॅकिंग झाली असणार आहे. आम्ही 6 लोक टोटल असणार आहे. बाकी सगळ्यांची पॅकिंग झाली असणार आहे. माझ्या आधीच सगळ्यांचे झालेले. ऍक्च्युली आमचे व्हॉट्सअप ग्रुप बनलेत, सो त्याच्यावर सगळ्यांचे मेसेजेस वगैरे फोटोज वगैरे येऊन गेलेत. सो गाईज आता आपण झोपूया, बिकॉज आता ऑलमोस्ट वाजले 2. ठीक आहे. आपण 1ला स्टार्ट केलेलं ऍक्च्युली, आणि ते थोडं ऍडजस्टमेंट वगैरे त्याच्यामध्ये झालं टाइम. ठीक आहे. 1 तास आपल्याला पॅकिंगला नाही लागला, पॅकिंगला आपल्याला कमीच वेळ लागला. सो गाईज आता आपण झोपूया, बिकॉज उद्या सकाळी सुद्धा मला ऑफिसला जायचंय आणि उद्या ऍक्च्युअल मध्ये लवकर बोलवलंय. सो गाईज आता आपण भेटूया डायरेक्ट निघू तेव्हा. ठीक आहे. सो गाईज प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलवर तर, आणि कमेंट करायला विसरू नका गाईज. कमेंट खूप कमी, म्हणजे लिटरली 2-3 अशाच कमेंट येत आहे. आणि सबस्क्राईब पण करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना सांगा आणि नक्की प्रेम द्या. आणि ज्या लोकेशनला चाललोय ते लोकेशन खरंच खूप छान असणार आहे, कारण की ते माझी इच्छा भरपूर दिवसांपासून होती, ऍक्च्युअल खूप वर्षांपासून होती. बट कसं आहे, काहीतरी असतं की म्हणजे प्रॉब्लेम्स पण होते, आणि त्यानंतर असतं ना की त्या काही प्लेसेस असं असतात की त्या ठिकाणी जाणं म्हणजे त्या प्लेसचं बोलावा येणं असं काहीतरी म्हणतात, त्या टाईप मध्ये. सो गाईज भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगला. बाय.